आईवडिलांनंतर जीवनातील खाचखळगे दाखवणारी, अनेक गोष्टी शिकवणारी, आपले जीवन समृद्ध करणारी, आपल्याला एक चांगली व्यक्ती म्हणून जीवन जगायला लावणारी तिसरी व्यक्ती म्हणजे कोण असेल तर ते असतात आपले गुरु. गुरु हे कोणत्याही रूपात भेटू शकतात. आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा, मुलगा, मुलगी, सासू सासरे, शेजारी पाजारी आणि प्रत्यक्षात आपण स्वतः. हो, आपण स्वतःसुद्धा एक गुरु म्हणून स्वतःला घडवीत असतो. आपल्याला आलेले अनुभव हेही गुरुसारखेच आपल्याला पावलोपावली काही ना काही शिकवत जातात. आजचा काळ हा टेक्नॉलॉजी आणि AIचा आहे, सोशल मीडियाचा आहे. तर ह्या काळात आपला गुरु हा दुसरा कोणी नसून एक सोशल मीडिया देखील आहे. म्हणजेच यूट्यूब, PDF ड्राईव्ह, विकिपीडिया, गुगल यांसारखे कैक सोशल मीडियम्स आहेत जे आपल्याला दिवसेंदिवस ज्ञान देत, जे आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण देत आहेत. अनेक गोष्टी आपण शिकत आहोत. जस्ट एक क्लिक करा आणि अख्खा ज्ञानसागर आपल्याला खुला होतो. हा गुरु असा आहे जिथे आपण स्वतःला स्वतःच परिपूर्ण बनवू शकतो. तर अफाट थेरी, तीही प्रॅक्टिकल सहित जे काही आपण हे मिळवू शकतो ना, ते आज सोशल मीडियावरून. तर ह्या सर्व सोशल मीडियाचा चांगला वापर करून घेणे हे आपले काम आहे. आणि ह्या सर्व गुरूंचा खूप चांगल्या रीतीने उपयोग करून आपले जीवन समृद्ध करणे हेही आपलेच काम आहे. म्हणूनच शेवटी की आपणच आपल्यामध्ये एखादा गुरु शोधावा लागतो आणि तो आपल्याला नक्की भेटतो. पूर्वी आपण म्हणायचो गुरुविना कोण दाखविल मार्ग, आणि आज आपण आता म्हणू शकतो गुगल, यूट्यूब, विकिपीडिया विना कोण दाखविल मार्ग. हो की नाही?